ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, आपण रोज पहाटे उठावे आणि बाळूमामांच्या मूर्ती डोळ्यासमोर आणून आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करावी. म्हणावे, हे भगवंत, हे गुरु माऊली, तुमचे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुमच्याशिवाय आसरा. ते म्हणून आपण त्यांना मनपूर्वक नमस्कार करावा. कारण मनुष्य कसा जरी असला ना तरी देखील भगवंतांच्या नक्कीच स्मरणात त्याला समाधान मात्र खात्रीने मिळते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र प्रथम भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायला शिकलं पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टींचा तुम्ही कधी देखील विचार मात्र करू नका. कारण जेवढ्या गोष्टी तुम्ही प्राप्त केलेल्या आहात ना त्या गोष्टी देखील तुमच्यासाठी भरपूर उत्तम आहेत. बाकी पूर्ण तो माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी देखील खचत नाही, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव त्याला करून देतात. हीच खरी एक प्रकारची वस्तुस्थिती आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तक्रार नाही धन्यवाद शिकलो. तुमच्या संगतीत राहून गुरु माऊली मी मात्र नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी माझ्यावरती टीका केली, तिरस्कार केला तर मग मात्र मन नाराज व्हायचे. आता मात्र तुमच्या इच्छेत इच्छा मिळवून मी मात्र राहायला शिकलोय. एवढं मात्र नक्कीच खरे. बाळूमामा सुखाचे समुद्र आहेत आणि माणसांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक पद्धतीचे कल्पतरू आहेत. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या बाळूमामांकडे वास्तव्यात आहेत. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पूर्वीनं थांबव आणि हीच जीभ तू बाळूमामांचे नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. बाळूमामांच्या चरणाचा तू मात्र दास हो. बाकी मार्गाने चालताना जो नेहमी बाळूमामांचे नाम घेतो ना त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडत असे आपण समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे अर्थात सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेत असतो त्याला भोजन करून उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्या करताना जो नाम घेतो त्याला मात्र उणिवांचे बंधन कधी देखील लागणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी भगवंतांकडे काही मागायचे असेल तर नक्कीच तुम्ही नेहमी तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला मग मात्र कधी स्वतःसाठी काही देखील मागायची गरज लागणार नाही. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारणं खरंच मात्र अवघड असतं. बाकी प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग अर्थात येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर मात्र परिणाम करतो. जिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मात्र मंदोळ्या वाचून कधी देखील राहणार नाही. अर्थात समजून घ्या, ते म्हणजे प्रारब्धाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी देखील त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे मात्र आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती मात्र साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट समजावे. अर्थात जो आज्ञापालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे मात्र नक्कीच खरे. परंतु जे आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल त्याच पद्धतीने. बाकी मित्रांनो, आयुष्य कधीही सोपं मात्र नक्कीच नसतं. ते सोपं मात्र आपल्याला बनवायचं असतं. ते म्हणजे थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून. एवढं मात्र निश्चिंतच खरे. भगवंत म्हणतात की अरे तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू देत, तू मात्र थोडा धीर धर. काही अंतरांवर तुला श्री संत सद्गुरू बाळूमामा नामाचा किनारा मिळाल्याशिवाय कधी देखील राहणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाला समजलं पाहिजे. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा मात्र मनुष्याला त्यांनी 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिलं, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान त्यांनी मात्र कोरेस ठेवले.
आणि नक्कीच दुसरे पान कोरे ठेवले, त्यावर काही देखील त्यांनी लिहिले नाही. हे मात्र त्यांनी मनुष्यावर लिहायचे नक्कीच सोडले. मनुष्य जसे कर्म करतो ना, तसे मात्र ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र ते पान नेहमी उत्तम पद्धतीने भरण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. तरंगत नसतो आम्ही कुठल्या वाटेवर, आम्ही फक्त चालतो बाळूमामांनी दाखवलेल्या वाटेवर. संस्कारांपेक्षा कोणतीही मोठी इथे मात्र श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत ना, तो मात्र आपण नक्कीच खरा भाग्यवान समजावा. बाळूमामांची कृपा सदैव आपण प्रत्येकांवर राहू. प्रत्येकांच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे तर मामांशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार कधीही न करता बाळूमामांनी दाखवलेल्या मार्गावर आपण मात्र नेहमी चालत राहावे. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या. मनाने नेहमी मी नक्कीच भगवंतांचा आहे, ही आपण मात्र प्रत्येकाने भावना नेहमी ठेवली पाहिजे. बाकी जो नेहमी कष्ट करतो त्याला मात्र नक्कीच भगवंत उत्तमपणे साथ देतच असतात. बाकी कष्ट मात्र प्रामाणिक असले पाहिजेत. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसेल ते फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या दरबारातच मिळते. देहाचे सुख दुःखवरचे असावे ते नक्कीच ते आत शिरून मनावर परिणाम करता कधी देखील कामा नये. भगवंतांच्या नामाने हे हमखास आपल्याला साधते. म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर इथे मात्र कोणतेच नाही. मी आज सकाळी उठल्यानंतर देवाच्या पूजा अर्थात देवाची पूजा करताना भगवंतांना विचारले की भगवंत हे गुरुमाऊली, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मात्र मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? त्यावेळी मात्र भगवंत म्हणाले की प्रेमळ भक्ता, समजून घे. त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात तात्पुरता, त्यामध्ये त्यांचा फायदा होतो. परंतु तू मात्र कधीच निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना मात्र जे पुढे जे काही नकळत चांगले मिळणार होते ते मात्र त्यांच्यापासून नक्कीच लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप मात्र निश्चितच त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागत असते. वरवर तो जरी आपल्याला सुखी दिसत असला तरी देखील आतून मात्र त्यांनी जे कृत्य केलेले आहे त्याची मात्र फेड त्याला लगेच मिळत राहते आणि मात्र तुम्हाला न मिळालेले ते तुला नक्कीच दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून प्रेमळ भक्ता, तू मात्र निष्ठा सोडू नकोस. तू नेहमी प्रामाणिक राहा, भक्ती कर. कोणाचं वाईट कधी चिंतू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो तुम्हाला अर्थात तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधी देखील कमी मात्र नक्कीच होत नसतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. खरंच जीवनात जर काही मिळवायचं असेल आणि मिळत नसेल तर ते म्हणजे मिळवण्यासाठी तुमचे रस्ते बदलत राहा. हेच आपल्याला मात्र ध्येय नाही. एवढंच मात्र आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी काही नात्यांना नाव नसतं, पण चांगल्या स्वभावामुळे त्यांचा सहवास हवासा आपण प्रत्येकांना निश्चिंतच वाटत राहतो. दुसऱ्यांचे हक्क हिसकावून आपल्या पोरांसाठी सोन्याचं सिंहासन उभारणारे शेवटी त्या पोरांच्या नालायकामुळे मात्र रस्त्यावर नक्कीच येतात. अर्थात जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो परमेश्वर. नजरेला आवडलेल्या गोष्टीपेक्षा हृदयाने निवडलेली गोष्ट सगळ्यात जास्त आपल्याला मात्र सुंदर दिसते. आणि प्रेमळ मित्रांनो, लोकांमध्ये शुगरची मात्र सध्या इतकी भीती बसलेली आहे की लोकांनी फक्त गोड खाणंच नाही तर गोड बोलणं सुद्धा बंद मात्र केलेलं आहे. बाकी काही नात्यांना नाव नक्कीच नसतं, पण चांगल्या स्वभावामुळे त्यांचा सहवास हवासा आपण प्रत्येकांना वाटतो. कोण म्हणतं, अर्थात आठवण त्यांचीच येते ज्यांना आपण विसरले असतो. खरं तर आठवणीत तेच राहतात ज्यांना कधी मात्र नक्कीच विसरता पूर्णत्व येत नसते. हे देखील तितकंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. आयुष्यामध्ये
सर्व उत्तमच गोष्टी आपल्या घडीत असतात. म्हणून आपण नेहमी चिंता करणं मात्र सोडून दिलं पाहिजे. काही माणसं तर पिंपळाच्या पानासारखी आहेत. झाली अर्थात जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात हळुवारपणे जपून मात्र ठेवाशे आपल्याला वाटतात. जो फरक औषधाने पडणार नाही तो फरक ज्यांच्याशी बोलून पडतो ना, तीच खरी आपली मात्र नक्कीच माणसे असतात. बाकी नातं, मन आणि हृदय पूर्णत्व तोडणारं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज. त्याला वेळीच आपण दूर केलं पाहिजे. माणसाने वेळेप्रमाणे बदलावे, काळाप्रमाणे चालावे, पण आपल्या संस्कृतीला आपण मात्र शेवटपर्यंत जपावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण समजून घ्यावे. अर्थात लोभाने जवळ येणाऱ्यांपेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्यांना आपण मात्र जास्तीत प्रमाणात जास्त जपलं पाहिजे. आयुष्य हे तर चित्रासारखे आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे फुलून मात्र निश्चिंतच दिसते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये पूर्णत्व, आनंदच आनंद तुमचा आहे आणि जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे ते तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे. असे जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर निश्चितच तुमचे आयुष्य आनंदी मात्र होऊन जाईल. माणसांनी जसे आहे तेच मात्र राहण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. समजून घ्या, नक्कीच आपण जर नेहमी उत्तम पद्धतीने आयुष्यात राहिले तर उत्तम गोष्टी आपल्याला नक्कीच मिळतील. वेळ लागेल परंतु परमेश्वर तुम्हाला सर्वात चांगल्या गोष्टी देतील. कुलूप बंद केले म्हणजे काळजी कधी मिटत नाही. जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची. तसंच नाते जुळलं म्हणजे ते टिकीलच असत नाही. जबाबदारी असते ती नातं टिकून मात्र ठेवण्याची. 4 पैसे हातात आले म्हणून लगेच तुम्ही मात्र कधी हवेत उडू नका, कारण हवेत उडालेला पाळा पाचोला जर हवेने साथ सोडली की मग मात्र गिरक्या घालत जमिनीवर आदळतो म्हणजे आदळतोच. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंतांचा न्याय कधीच चुकत नाही. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवतो आणि रिकाम्या हाताने बोलवतो देखील. एवढं मात्र सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करतो ते नक्कीच आपल्याला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या प्रत्यक्ष प्रारब्धानुसार मिळत असते. म्हणून कधी जर वाईट गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर समजून जायचं आपले कोणते तरी वाईट कर्म आपण निश्चितच केलेली आहेत. एवढं मात्र आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आयुष्यामध्ये सुखच सुख आहे. फक्त तुम्ही ते मात्र सुख पाहण्याचा जास्तीत जास्त निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. बाकी पूर्णत्व प्रमाणात आनंद नेहमी वाटल्याने मात्र वाढत असतो. बाकी समजून घ्या, पूर्णत्व चुकून अर्थात जपून टाक पाऊल इथे प्रत्येक वाट आपली मात्र नक्कीच नसते. जपून ठेव विश्वास इथे लोक माणूस नक्कीच प्रत्येक लोक माणूस आपला मात्र निश्चिंतच नसतो. बस एवढंच तुला तुझ्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजायचं आहे. कोणाचा चांगुलपणा इतका अर्थात चांगुलपणाचा इतका देखील फायदा घेऊ नका की वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच म्हणतो. प्रत्यक्ष जो पहिले चांगले बनून मात्र तुटलेला असतो. जीवनात जर तुम्हाला शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला मात्र तुम्ही नेहमी बदलून घ्या. कारण पूर्णत्व जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायामध्ये चप्पल घातलेली कधीही उत्तमच असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, संकटच आपल्याला आपल्या समर्थ अर्थात सामर्थ्यांची जाणीव करून देतात आणि दुनियेचं मतलबी स्वरूपी आपल्याला मात्र दाखवित असतात. जसं एका बाजूने भाजून कधी देखील भाकरी बनत नसते ना, तसंच नात्यांमध्ये एकाने जीव लावून कधी देखील नातं मात्र घट्ट होणार नाही. ते मात्र दोन्हीकडून जीव लावलं पाहिजे. जे नक्कीच जो रागात म्हणतो ना, मला तुझ्याशी काहीच देणे घेणं नाही, लक्षात ठेवा तुमची काळजी त्याच्या इतकी दुसऱ्याला कोणाला देखील नाही. बाकी मित्रांनो, पाहण्याचे, सांगण्याचे, बोलण्याचे खूप होते. जे दिले वरदान तुझला ते चालण्याचे मात्र एक रूप होते. शांतता सुद्धा नात्यांचा मात्र नाश नक्कीच करते. म्हणून थोडा का उशीर का होईना संवाद मात्र आपण नक्कीच पूर्णत्व चालू ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, संकटच
आपल्याला नेहमी मजबूत करत असतात. अर्थात आनंद तर आपल्याला नेहमी नक्कीच पूर्णत्व नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करतो. समजून घ्या, आनंद आपल्याला अहंकार आपल्यामध्ये निर्माण करतो, परंतु ते तुमच्यावर आहे. जो नेहमी अर्थात भगवंतांनी ज्याला नेहमी भरपूर काही दिलेलं आहे, जो नेहमी नक्कीच त्याचा कधी गर्व करत नाही, तो मात्र उत्तम पद्धतीने त्या आनंदाला टिकवतो. म्हणूनच तुम्हाला जे काही मिळालेले आहे तुम्ही मात्र त्यामध्ये आनंदी राहून जगलं पाहिजे. सकारात्मक विचार अर्थात संसर्गजन्य असतात. जर तुम्ही यशस्वी माणसांच्या सहवासात राहाल तरच तुम्ही इच्छित यश पूर्णत्व प्राप्त मात्र करू शकाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जीवनात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या नक्कीच असतात. अर्थात ओंजळीत येतात आणि क्षणात मात्र निष्ठून जातात. सुख असो वा दुःख, जीवनातील प्रत्येक क्षण हातून निष्ठून जाण्याआधी ते मात्र तुम्ही आनंदाने नक्की जगायला शिकलं पाहिजे. लाखो क्षण मात्र अपुरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक मात्र कारणीभूत ठरते ते पूर्णत्व दिशाहीन करण्यासाठी. एवढं मात्र निश्चिंतच खरे की प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतील. नक्कीच ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजोळ भगवंतांच्या चरणी प्रार्थना केलेली होती, म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नक्कीच तुम्ही नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष द्या. गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनतं. दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर मात्र नक्कीच हास्य खुलतं. बाकी साथ देणारी माणसं कधी कारण मात्र सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं आपल्याला मात्र कधी देखील साथ देणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र योग्य पद्धतीने नक्कीच माणसाला पूर्णत्व ओळखायला शिकलं पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी उत्तम पद्धतीने माणसाला ओळखायला शिकतो आणि जो माणसं उत्तम पद्धतीने जपत असतो, तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी नक्कीच आनंदी राहून पूर्णत्व जीवन जगत असतो. म्हणूनच माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र आपण प्रत्येकांना नक्कीच आली पाहिजेत. बाकी दोन गोष्टी अशा आहेत ज्या दिल्याने पूर्णत्व कुणाचे काही नुकसान होत नाही. एक म्हणजे हास्य आणि दुसरा म्हणजे आशीर्वाद आहे. बाकी मोठ्या नोटा आणि मोठी माणसं ही तर कधीही बदलतात. त्यामुळे लहान लोकांसोबत चांगले संबंध मात्र आपण नेहमी ठेवले पाहिजेत. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना निश्चिंत स्मरणात ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व तुम्ही तुमच्या आयुष्याला नक्कीच समजून मात्र घेतलं पाहिजे. अर्थात स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्या नक्की चुकीला न्यायाधीश होणाऱ्या माणसांशी इज्जत घालण्यापेक्षा नक्कीच तुझंच खरं म्हणून संपलेला विषय हा कधीही आपल्यासाठी उत्तम मात्र नक्कीच असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून कधी देखील तुम्ही मात्र मागे नक्कीच वळू नका. नक्कीच तुम्ही फक्त तुमची गती कमी करा. परत त्याच रस्त्याने तुम्ही नक्कीच चालत राहा, पण पुढे नेहमी चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त तुमच्यासाठी सुखमय असेल. एवढं देखील आपण नेहमी स्मरणात ठेवून हे आयुष्य नेहमी जगलं पाहिजे. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात कधी करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती मात्र कधी देखील विकत आपण घेऊ नयेत. एवढं मात्र निश्चिंतच खरे. खूप मोठे व्हा, अवघे तुम्ही जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षास आणि आधार देणाऱ्या माणसाला आयुष्यात मात्र तुम्ही कधी देखील विसरू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्याही गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत ना, त्या तर गोष्टी आपल्यासाठी निश्चिंतच उत्तम आहेत. म्हणून आपण नेहमी पूर्णत्व चिंता सोडावी आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण पूर्णत्व नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा, कारण आनंदच तर जीवनाचं खरे सार आहे. जो व्यक्ती नेहमी आनंदी राहून जीवन जगतो तो मात्र कधी देखील त्याच्या आयुष्यामध्ये निश्चिंतच दुःखी राहणार नाही. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो,
पूर्णत्व समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला. अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सध्या जे काही प्राप्त झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी मात्र तुम्हाला निश्चितच उत्तम प्राप्त झालेले आहेत. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन मात्र करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. एवढं मात्र निश्चितच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी पूर्णत्व नक्कीच आपल्या आयुष्यात कोणी कितीही आपला अपमान केला तरी देखील आपण मात्र कधी कुणाला नक्कीच दुःख देऊ नये. समोर आलेलं काम तुला टाळता येत नाही, कारण तू घरातला करता पुरुष आहेस. तुला परिस्थिती पाहून पळता मात्र कधी देखील येत नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे, पूर्णत्व जीवनात येणारी परिस्थिती हा तर सगळ्यात मोठा आपला गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे तर परिस्थितीशिवाय दुसरं कोणी देखील आपल्याला शिकवू शकणार नाही. एवढं मात्र आयुष्यामधले नक्कीच सर्वात मोठे सत्य आहे, जे आपल्याला देखील नेहमी उत्तम पद्धतीने नक्कीच मनात ठेवायचं आहे. सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणांसाठी आकर्षित करू शकतं, पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मात्र नक्कीच निर्माण करतं. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण कधी उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणुसकी मात्र असली पाहिजे. जीवनात बऱ्याच गोष्टी या तर पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि क्षणात मात्र निष्ठून जातात. सुख असो वा दुःख, जीवनातील प्रत्येक क्षण मात्र हातातून निष्ठून जाण्याआधी ते मात्र तुम्ही आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. अर्थात जो व्यक्ती नेहमी आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, अर्थात जो व्यक्ती नेहमी आपले आयुष्य आनंदी राहून जगत असतो, तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच दुःखी राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे त्यामध्येच तुम्ही नेहमी नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या आयुष्यात किती मोठे दुःख आले, किती मोठे संकट आलेत, ते मात्र संकटे आपल्या आयुष्यामध्ये काही काळासाठीच आलेली असतात. म्हणून आपण आपली पूर्णत्व चिंता सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण पूर्णत्व लक्ष द्यावं. बाकी भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं आपण इतरांनाही देऊन पाहावं. अर्थात भगवंत होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन नक्कीच माणसासाठी आपण प्रत्येकाने मात्र उत्तम पद्धतीने नक्कीच जगावं. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्याही गोष्टी गमावलेल्या आहात ना, त्यापेक्षा निश्चितच उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी परमेश्वरांचे चिंतन मात्र करण्याकडे नक्कीच तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. आजचा हा संदेश आपण आपल्या किमतीचा वेळ देऊन पुढील काही मिनिटे आणखी नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, उत्तम कर्म करीत राहा. तुमची वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देईल ज्याची तुम्ही कधी देखील कल्पना मात्र केलेली नसेल. म्हणून आपण मात्र नेहमी भगवंतांच्या योजनेवरती पूर्णत्व नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. अर्थात जो नेहमी परमेश्वरांच्या योजनेवरती विश्वास ठेवत असतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून नक्कीच जीवन जगतो. एवढं मात्र निश्चितच खरे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकावा. मागे माणसांची पारख अनुभवानुसार आपण मात्र केली पाहिजे, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे कधी देखील आपल्या मात्र जवळ राहणार नाहीत. पाप वाईट असते, अर्थात यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याचा गर्व मात्र त्याहीपेक्षा वाईट असतो. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. मैत्री म्हणजे जणू सुंदर स्वप्न, पहाटेचं मंद नक्की दरवळणं जसं नक्कीच प्राजक्ताचं स्वभावात गोडवा असला की नात्यात मात्र दुरावा कधी देखील नक्कीच निर्माण होणार नाही. अर्थात जागून काढलेली रात्र आणि गुलाबी थंड पहाट नक्कीच तुमच्या आठवणीत आम्ही सकाळपर्यंत जातो वाहत. प्रेमळ मित्रांनो,
समजून घ्या. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ना, ते तर प्रत्यक्ष उत्तमच घडत असते. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन केलं पाहिजे. चांगले कुटुंब आणि जीवनाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे तिसरे काय नसून जिवंतपणी मिळालेला स्वर्गच आहे हो. म्हणूनच जर तुम्हाला या गोष्टी मिळालेल्या असतील ना, तर मग मात्र तुम्ही त्यांना जपायला शिकलं पाहिजे. आणि तुमच्यातल्या अर्थात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी असे सुंदर सकाळ रोजच तुमच्या जीवनात यावे आणि तुमच्या अर्थात पूर्णत्व तुमच्या प्रसन्न चित्ताने ते खुलून जावे. हेच मी भगवंतांच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्याही गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर निश्चितच मिळतील. म्हणून तुम्ही चिंता करणं सोडा आणि भगवंतांचे नेहमी नक्कीच चिंतन करा. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं असतं. मग समजण्या पलीकडचे उत्तरही आपल्याला मात्र मिळू लागतात. या संपूर्ण जगात भक्ती एवढी शांतता कशातच नाही आणि परमेश्वराने एवढं सामर्थ्यशाली इथे मात्र कोणीही नाही. म्हणूनच तर प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकजण नक्कीच भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने केलं पाहिजे. समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसून दुःख तर पूर्णत्व आपल्या नक्कीच मनामध्ये आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्णत्व मनावरती विजय मिळवाल, अर्थात ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तम कर्म अर्थात उत्तम विचार कराल, तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक तर फक्त इतका असतो की जो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नेहमी कमतरता दिसते. बाकी सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणांसाठी आकर्षित करू शकतं, पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात मात्र कायमस्वरूपी नक्की स्थान मिळवतं. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, अर्थात कामात चुका झाल्या म्हणून कधी देखील नाराज तुम्ही होऊ नका. चुका करण्यासुद्धा काम केल्याचा पुरावा नक्कीच असतो. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या अर्थात काम करत असताना तुमच्याकडून भरपूर जास्त चुका झालेल्या असतील, तर मग मात्र आपण पूर्णत्व आपली चिंता सोडून दिली पाहिजे. समजून घ्या, जो चुका झाल्यानंतरही उत्तम पद्धतीचे अनुभव अनुभवत असतो ना, तो मात्र आयुष्यामध्ये व्यक्ती नेहमी आनंदी राहून जीवन जगू शकतो. म्हणूनच आपल्याला नेहमी एकच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे, अर्थात आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला मात्र योग्य वेळ आल्यानंतर परमेश्वर नक्कीच देईल. तुम्ही आनंदात असाल तर नक्कीच तुमचं आयुष्य सुंदर असते, पण तुमच्यामुळे जर इतरांना आनंद झाला तर आयुष्याचे सार्थक निश्चिंतच होते. बाकी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जीवाला, जो आपल्या स्वभावानुसार अर्थात आपल्यासोबत इतरांनाही नेहमी आनंदी ठेवतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा देणार नाहीत, कारण त्यांना भीती लागलेली असते की हा माझ्यापेक्षाही मोठा होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकता ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केलेली आहेत. म्हणूनच तुम्ही तुमची पूर्णत्व चिंता सोडा आणि नेहमी तुम्ही भगवंतांचे मात्र नक्की चिंतन करण्याकडे पूर्णत्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल ना, आपण मात्र तितका वेळ देऊन आजचा हा संदेश अगदी शांत मनाने ऐकला पाहिजे. समजून घ्या, आयुष्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्याहीपेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे आपण मात्र चिंतन केलं पाहिजे. बाकी मैत्री म्हटलं की आठवतं ते बाळपण आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरोखर शहाणपण. ज्याच्या गरजा कमी असतात
त्याला मात्र सुख आणि स्वास्थ्य नक्कीच अधिकात अधिक लाभत असते. देताना समाधान आणि येताना जाणीव असली की नात्यात मात्र नेहमी निश्चिंतच माणुसकी निर्माण होत असते. बाकी मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच मित्र हा कटू बोलणारा असला तरी चालेल, पण गोड बोलून मात्र विश्वासघात करणारा आपण कधीही मित्र कमवू नयेत. काल नदीसारखा आहे, ज्याप्रमाणे नक्कीच वाहून गेलेला नदीचा प्रवाह पुन्हा कधी देखील परतून येत नसतो, त्याचप्रमाणे आयुष्यातून निघून गेलेले क्षण पुन्हा परतून कधी देखील येणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ मित्रांनो, काही लोक तुम्हाला पाठिंबा देतील तर काही लोक तुम्हाला पाठिंबा कधी देखील देणार नाहीत. पण मनुष्याने कधी देखील नक्कीच पाठिंबा सर्वांनी द्यावे अशी मात्र अपेक्षा नक्कीच ठेवू नये. अर्थात जो तुमच्या सोबत आहे तुम्ही मात्र त्याला नक्कीच पुढे घेऊन चला, आणि जो तुमच्या सोबत नाही त्याला मात्र तुम्ही नक्कीच विसरून जावा. बस एवढ्याच गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंतच आनंदी राहून पूर्णत्व जीवन जगू शकाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, भगवंतांचे चिंतन करा. त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी निश्चिंतच प्रार्थना केलेली होती. म्हणूनच आपण नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण मात्र निस्वार्थपणे नक्कीच करायला पूर्णत्व शिकलं पाहिजे. नक्कीच कारण नसताना काही लोकांनी इतका त्रास दिलाय ना, कळतच नाही. स्वभाव प्रेमळ ठेवून आणि माणुसकी दाखवून मी चूक केली आहे की काय, एवढं मात्र नक्कीच खरे. अहंकार कधी करू नये, कारण छोटासा बडा अर्थात छोटासा खडा देखील नक्कीच घासात पूर्णत्व तोंडात गेल्यानंतर पूर्णत्व घास तोंडातून काढायला भाग मात्र पूर्णत्व पाडत असतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अहंकार करत असतात, ते अहंकारमध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील अहंकार नक्कीच करू नका. जेवढ्या गोष्टी आपण गमावलेल्या आहेत ना, नक्कीच त्यापेक्षाही उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून आपण आपली चिंता सोडावी आणि नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण आपण निस्वार्थ मनाने केलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी कोणतेही दुःख पचवण्यासाठी हे आधी मात्र आपल्याला भोगावं लागतं. इथे चंद्राला सुद्धा पौर्णिमेच्या आधी अमावस्येशी नक्कीच झगडावं लागतं. बाकी थंड हवेची झुलक अलगद येऊनही अलगद घालते साध्या मनाला. आठवत असतील का तेही आपल्याला, ज्यांचा स्पर्श जाणवतो क्षणाक्षणाला. बाकी प्रेमळ मित्रांनो, तेजस्वी सूर्याची किरण देतो अर्थात देवत तुम्हाला ऊर्जा, अर्थात नेहमी तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद मिळो, हेच मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतोय. बाकी परमेश्वर जेव्हा तुमच्या अडचणी सोडवतो तेव्हा तुमचा परमेश्वरांवर विश्वास जास्तीत जास्त नक्कीच असतो. मात्र जेव्हा तो तुमच्या अडचणी सोडवणार नाही तेव्हा त्याचा विश्वास तुमच्यावर नक्कीच असतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये सध्या जे काही आपण गमावलेले आहोत ते तर नक्कीच आपण आपल्या कर्मामुळे गमावलेले आहोत. जसे तुम्ही कर्म कराल ना, तसेच तुमचे आयुष्य पूर्णत्व होऊन जाईल. म्हणून उत्तम कर्म करा, तरच तुमचे आयुष्य पूर्णत्व उत्तम मात्र नक्कीच होऊन जाईल. म्हणून शांत राहा, चिंतन भगवंतांचे करा. जेवढ्या गोष्टी आपण नक्कीच आज गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी मात्र आपल्याला आयुष्यामध्ये योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला देखील नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, परमेश्वर तर आपल्याला नेहमी म्हणतच असतात की प्रेमळ भक्ता, अर्थात समजून घे आयुष्यामध्ये नक्कीच दुःख तुझ्या मनामध्ये आहे. ज्या दिवशी तू तुझ्या मनावरती विजय मिळवशील त्या दिवशी मात्र तू तुझ्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीचे आयुष्य नक्की जगायला सुरुवात करशील. म्हणूनच सर्वप्रथम आपण मात्र आपल्या मनावरती विजय मिळवला पाहिजे. जो व्यक्ती नेहमी आपल्या अर्थात मनावरती पूर्णत्व विजय मिळवत असतो
तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये सर्वात जास्त पुढे नक्कीच जातो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी ज्याप्रमाणे लोखंडाचा नाश त्याचाच मात्र गंज करतो, बाकी त्याचप्रमाणे माणसांचा नाश त्याची स्वतःची मानसिकता मात्र नक्कीच करत असते, एवढं मात्र नक्कीच सत्य आहे. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षणच आहे. बाकी मित्रांनो, तुम्ही किती शिकलेले असू द्यात, नक्कीच तुम्हाला फक्त आणि फक्त माणसं मात्र नक्कीच ओळखता आलेली पाहिजेत, एवढं मात्र नक्कीच खरे. फालतू खर्च करण्याआधी त्या लोकांचे कर्ज आधी मिटवा, ज्यांनी तुम्हाला एक चांगली व्यक्ती समजून त्यांची वेळ काल न पाहता तुम्हाला सर्वात आधी मदत केलेली पाहिजे. अर्थात ज्या व्यक्तीच्या जिभेवर पैसा प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून कधीच दयामायेची अपेक्षा मात्र आपण नक्कीच करू नये. अर्थात वाळवंटातले खड्डे नक्कीच वाळूने भरावे, तिथे मात्र झाडे लावण्याचा कधी देखील आपण नक्कीच प्रयत्न करू नये. तसेच काही माणसं फार निष्ठुर असतात, तिथे माणुसकीची अर्थात अपेक्षा ठेवण्याची आपण कधी देखील चूक मात्र नक्कीच करू नये. आणि प्रेमळ मित्रांनो, मला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर देतील, ज्या गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वरांच्या चरणी नक्कीच प्रार्थना केलेली होती. फक्त तुम्ही तुमचे कर्म उत्तम करा, बस. ज्याचे कर्म उत्तम असतील ना, त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत त्याला कधीच कोणत्या गोष्टीची मात्र नक्कीच कमतरता करू देणार नाहीत, एवढं मात्र निश्चिंतच खरे. म्हणून आपण आपले कर्म उत्तम मात्र नेहमी केली पाहिजेत. बाकी प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्ही शांत मनाने ऐकावा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळून जातील. जेवढ्या गोष्टी तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला आता लवकरच मिळणार आहेत. नक्कीच तुम्ही फक्त शांत मनाने आयुष्य जगा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करा. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे नाव आणि इज्जत. जीवनात सुख दुःखात साथ देणारं एक सुंदर नातं मात्र आपण प्रत्येकाने कमवलं पाहिजे, हे देखील आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. बाकी पूर्णत्व समजून घ्या, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात, ती माणसं मात्र नक्कीच तुमच्यासाठी पूर्णत्व आयुष्यामध्ये बनलेली असतात, हे देखील आपण नेहमी नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आज हा संदेश तुम्ही शांत मनाने ऐकलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. म्हणून तुम्ही अगदी आपल्या मनाला शांत ठेवावे आणि नक्कीच आजचा हा संदेश आपण शांत मनाने नक्कीच ऐकावा. बाकी भगवंत नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता, ज्या गोष्टी सध्या तुझ्याकडे आहेत त्या मात्र गोष्टीमध्ये तू नक्कीच आनंदी राहायला नक्कीच शिकलं पाहिजे. अर्थात ज्या गोष्टी तुमच्याकडे सध्या नाहीत त्या गोष्टीसाठी तुम्ही कधीही जास्त चिंता करू नका. अर्थात चिंता करण्यापेक्षा आपण नेहमी प्रयत्न करण्याकडे जास्तीत जास्त निश्चिंत लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करण्याकडे लक्ष देतो तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही, एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही नेहमी शांत राहणं आणि नक्कीच अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं खरं तर मॅनेजमेंट म्हणतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नक्कीच तीव्र इच्छाशक्ती आहे. तुम्ही तुमच्या इच्छाशक्ती जितक्या जास्त तीव्र करचाल तेवढ्या लवकर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील असे पण काहीच नाही. अर्थात तुम्हाला जी गोष्टी मिळवायची आहे त्या गोष्टीसाठी मात्र आपण प्रथम जास्तीत जास्त नक्कीच प्रयत्न करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. बाकी तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य तुमचे सुंदर असते, पण तुमच्यामुळे जर इतरांना आनंद झाला असेल तर आयुष्याचे मात्र तुमच्या सार्थक होते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीन नक्कीच ऋतूंसोबत अजून एक ऋतू म्हणजे मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे पूर्णत्व जिव्हाळा. आणि हा जिव्हाळा मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तो फक्त आपण मात्र निस्वार्थ मनाने पाहायचा.
जीवनाचा तर एकच फक्त नियम आहे, जे नक्कीच जो भाग्यवान आहे तो पळून जाईल आणि जो भाग्यवान नाही तो देखील येईल आणि इथून मात्र पळून जाईल. बस एवढंच आयुष्यामधले सत्य आहे. लोक म्हणतात माणसांची सही आणि स्वभाव कधी देखील बदलत नाही, परंतु प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट मात्र आपण समजली पाहिजे. जर बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली तर मग मात्र नक्कीच आपले स्वभाव सुद्धा बदलते. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्मरणात ठेवायचे. शांत राहा, शांततेत तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा. ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत ना, त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी उत्तम पद्धतीने कर्म मात्र करण्याचा नक्कीच पूर्णत्व प्रयत्न केला पाहिजे. अर्थात ज्या गोष्टी तुम्ही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा तर उत्तमच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर नक्कीच देतील. म्हणून तुम्ही तुमची चिंता बाजूला सोडावी आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष द्यावे. माणूस हसला म्हणजे तो मात्र कधी देखील खुश असतो असं तर काहीच नाही. कधी कधी या खोट्या हसण्यामागं कितीतरी दुःख मात्र दडलेलं असतं. लोक म्हणतात आयुष्यामध्ये सुख त्यालाच मिळते जो नेहमी वाईट कर्म करतो. परंतु प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, जो व्यक्ती नेहमी वाईट मार्गावर जात असतो त्याला जरी आज सुख मिळाले असले तरी देखील ते सुख मात्र काही क्षणासाठी त्याच्याकडे असते. म्हणून आपण एकच गोष्ट स्मरणात नेहमी ठेवली पाहिजे, ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सध्या जे काही आपल्याला प्राप्त झालेले आहे आपण त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. बाकी तुम्हाला सध्या जे काही मिळालेले आहे ना, ते तर तुमच्यासाठी उत्तमच आहे. म्हणून तुम्ही तुमची सर्वप्रथम चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही चिंतन करण्याकडे मात्र जास्तीत जास्त निश्चिंत लक्ष दिलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, काळजी करण्यापेक्षा, अर्थात काळजी आणि चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. पूर्णत्व समजून घ्या. जेवढं जास्त काळजी कराल तेवढं जास्त तुम्हाला ती काळजी थकवून टाकेल. अर्थात जेवढं जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन कराल तेवढं जास्त तुम्हाला भगवंतांचे नाम नक्कीच जीवनामध्ये आनंदी करेल. म्हणूनच आपल्याला मात्र या गोष्टी उत्तम पद्धतीने समजल्या पाहिजेत. बाकी जेवढ्या गोष्टी नक्कीच तुम्ही गमावलेल्या आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळणार. फक्त तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवून आयुष्य जगून तरी पहा. तुम्हाला त्याही गोष्टी परमेश्वर देतील ज्या गोष्टीची तुम्ही कधी देखील कल्पना मात्र केलेली नसेल. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला नेहमी स्मरणात मात्र ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कटू वाटतात. कारण निसर्गाचा तर नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंबाचं, अर्थात कडुनिंब औषधीचं काम मात्र नक्कीच करते. बस एवढंच आपल्याला समजायचं आहे. बाकी इतकं हलकं कालीच नाही ठेवायचं की कोणामुळे आपल्याला फरक पडेल. लोकांचं काय, जेथे मिळेल मेवा तेथे मात्र नक्कीच सुरू मात्र सेवा. एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये फक्त तुम्ही आनंदी मात्र राहायला शिका. अर्थात कोणी तरी तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचं आयुष्य आनंदमय करून टाकेल अशी मात्र आपण अपेक्षा कधी देखील आपल्या आयुष्यामध्ये करू नये. अर्थात आयुष्यात तुमच्या आनंदच आनंद आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून तरी पहा. जीवनात कोणतीही गोष्ट ही जर आपण गरजेपेक्षा जास्त आपल्याला मिळाली की मग मात्र ती विष बनते. मग ती ताकद असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो. बाकी मित्रांनो, या अर्थात खूप स्वार्थी लोक आहेत या जगात. म्हणूनच आपण मात्र त्यांच्यासारखे स्वार्थी कधी देखील होऊ नये. समजून घ्या, आयुष्यामध्ये जो नेहमी स्वार्थी मनाने नक्कीच प्रत्यक्ष काम करत असतो त्याचे मात्र आयुष्य कधी देखील आनंदी नक्कीच होणार नाही. आणि जो व्यक्ती नेहमी उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असतो त्याचे मात्र आयुष्य उत्तम पद्धतीने भगवंत
नक्कीच आनंदी मात्र करीत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या अर्थात असण्याचा किंवा नसण्याचा काही देखील फरक मात्र पडत नसतो. स्वार्थी माणसं इतरांकडून मात्र निस्वार्थपणाचे हमेशा अपेक्षा नक्कीच करीत असतात. हे देखील एक पद्धतीचे सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर सर्वप्रथम आपण स्वतःला नक्कीच आनंदी मात्र ठेवलं पाहिजे. समजून घ्या, जो नेहमी व्यक्ती स्वतःच्या मनाला आनंदी ठेवत असतो ना, तो व्यक्ती कधी देखील आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी राहणार नाही. म्हणूनच सर्वप्रथम आपण मात्र स्वतःच्या मनाला नक्कीच आनंदी मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने मात्र निश्चिंत समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एखाद्या अडचणीत माणूस कामाला नाही आला म्हणून जोडलेलं नातं लगेच मात्र आपण नक्कीच तोडायचं नसतं. आयुष्य संपावं तर अशा ठिकाणी येऊन संपावं की टाळ्या वाजवता लोक मात्र नक्कीच रडली पाहिजेत, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, अनुभवाने एक मात्र शिकवण दिलेली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून गेली हिशोब. तुम्ही मात्र कधीच कुणाचाही निश्चिंतच करत बसू नका. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने मात्र समजून घ्यायचे आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, हा संदेश तुमच्यासाठी भरपूर जास्त खास आहे. म्हणून आजचा हा खास संदेश आपण मात्र नक्कीच शांत मनाने ऐकावा. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याही गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळून जातील. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं, जे कधीही आपल्याला दिसणार तर नाही, पण त्यांचे स्पंदन आणि त्यांचे अस्तित्व अर्थात आपणास सदैव जाणवत मात्र नक्कीच असतात. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते ना, आनंद दाखवायला हसण्याची गरज नसते, दुःख दाखवायला अश्रूंची कधी गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सारे समजते तीच तर खरी मैत्री असते. बाकी मित्रांनो, आयुष्यातला खरा आनंद नक्कीच पूर्णत्व भावनेच्या नक्कीच ओळाव्यात असतो. अर्थात जीवनातील कित्येक क्षणी शिक्षण म्हणजे शिकणं म्हणजे शिक्षण आहे, हे देखील तुम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जीवन म्हणजे एक प्रकारचं उघडं आकाश आहे, जिथं विचारांची मात्र उंच भरारी आहे. विचारांमध्ये सकारात्मकता असेल तर आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आणि महान मात्र निश्चिंतच आहे. मैत्री एक थंड हवेची लहर आहे. मैत्री हे विश्वासाचं नक्कीच दुसरं नाव आहे. बाकीच्यांसाठी काही असो, मात्र आमच्यासाठी अनमोल एक पद्धतीची भेट आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र समजून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना केलेली होती. फक्त तुम्ही शांत राहा, उत्तम कर्म करीत चला. जो नेहमी उत्तम कर्म करीत चलतो ना, त्याचे मात्र आयुष्य भगवंत नेहमी उत्तम नक्कीच करीत असतो, एवढं मात्र निश्चिंतच घरे. बाकी पूर्णत्व संवाद साधायला काय नक्कीच लागतं. भाषा शब्द विषय नाही, अर्थात या कशाचीच आपल्याला गरज नसते. जर आंतरिक जिव्हाळा नक्कीच असेल तर संवाद कुणाशीही आणि कधीही मात्र साधला जाऊ शकतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ज्या नात्यात ना कोणते बंध, ना अटी, ना अपेक्षा, ना त्रुटी, ते नातं म्हणजे खरं मैत्रीचे आहे. बाकी आयुष्यात आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं आपल्याला मात्र जास्तीत जास्त प्रमाणात सुख देतात. आणि प्रेमळ मित्रांनो, अर्थात आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हे तर हृदयातील नक्कीच ठोक्यांसारखं असतं. पूर्णत्व जे कधीही आपल्याला दिसणार नाही, पण त्यांचे स्पंदन, त्यांचे अस्तित्व आपणास मात्र सदैव जाणवत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न केलेले आहेत.
प्रेमळ भक्तांनो समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये एक म्हणजे समजली पाहिजे. अर्थात ज्या गोष्टी आपल्याला नक्कीच मिळालेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये मात्र निश्चितच आपण नेहमी आनंदी मात्र राहिलं पाहिजे. बाकी रडणारा महालाती रडतो आणि हसणारा मात्र झोपडीतही हसतो. जे आहे ते आपल्या कर्मानुसारच आपल्याला मात्र मिळत असतं, एवढं मात्र नक्कीच खरे. दोष, विरोध, चर्चा आणि बदनामी भोगल्याशिवाय माणूस कधीही मोठा मात्र नक्कीच होत नसतो. गेलेला क्षण म्हणजे आयुष्य समजून घेण्याची संधी आणि येणारा प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्य जगण्याची एक पद्धतीची अनमोल भेट आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हजारो लोक येऊन आपले कान मात्र नक्कीच भरून जाणार, पण फक्त विश्वास आपण कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र तुमचा स्वतःचा आहे. तुम्ही मात्र विश्वास नेहमी स्वतःवर नक्कीच ठेवायला शिका. हे नेहमी आपल्याला परमेश्वर नक्की सांगत असतात. बाकी समजून घ्या, अनुभवाने एक मात्र शिकवण दिलेली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत तुम्ही कधी बसू नका. नियती पाहून घेईल, हिशोब मात्र कधी तुम्ही कुणाचा नक्कीच करू नका. आता ज्या गोष्टी सध्या तुम्ही इथे केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी सध्या तुम्ही इथे करत आहात त्याच गोष्टी तुम्हाला उद्या भविष्यामध्ये मिळणार आहेत. म्हणूनच समजून घ्या, कधीही वाईट गोष्टी करू नका, अन्यथा नेहमी तुमच्यासोबत वाईटच काही ना काही घडत जाईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व गेलेला क्षण म्हणजे आयुष्य समजून घेण्याची संधी आणि येणारा प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्य जगण्याची एक प्रकारे मोठी भेट आहे. अर्थात आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीसाठी आपण नेहमी प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला नेहमी स्वतःवरती निश्चितच विश्वास ठेवायचा आहे. जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवतो तो मात्र आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी तुम्ही भगवंतांचे नक्कीच निस्वार्थ मनाने चिंतन मात्र करीत राहा. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे. विचार आधुनिक असले तरी चालतील, पण जुन्या संस्कारांचे अस्तित्व मात्र कधी देखील तुम्ही नष्ट होऊ देऊ नका. पानांशिवाय झाडाला आणि संस्काराशिवाय व्यक्तीला कधीही किंमत मात्र मुळीच नसते. लोकांना फसवताना फक्त एवढाच तुम्ही विचार करावा, फसवणूक होण्यात पुढील नंबर आपला देखील नक्कीच आहे. बस एवढं मात्र आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे, कारण जे सध्या तुम्ही इथे करणार आहात ना त्या गोष्टी तुमच्याकडे दुप्पट नक्कीच परत पुन्हा येणार आहेत. म्हणूनच आपण मात्र नेहमी उत्तम गोष्टी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, ज्या गोष्टी तुम्हाला सध्या प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्ही नेहमी आनंदी मात्र नक्कीच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढं तुम्ही समजून घ्या. बाकी फालतू लोकांच्या गोष्टी आपण मात्र कधी मनावर घ्यायचं नसतं. जे आपल्याला अर्थात नेहमी चिल्लर समजतात, अर्थात नक्कीच त्या आधीच भंगाराच्या नक्कीच भावामध्ये ऐकलेली असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आशा आणि विश्वास हे तर कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा करायची आणि कोणावर जास्त विश्वास ठेवायचा. बाकी किती चांगलं वागा, चांगलं बोलणं अर्थात चांगलं बोला, चांगलं काम करा, तरी नक्कीच कुणाच्या तरी नजरेत आपण मात्र वाईट नक्कीच असतो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून नेहमी चांगुलपणाचा ढोंग करणारा मात्र नक्कीच योग्य ठरत असतो. परंतु प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण नेहमी स्मरणात ठेवायची आहे. अर्थात तुम्ही सध्या इथे जे काही करणार आहात ते मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून अजूनही तुम्हाला संधी आहे. उत्तम कर्म करा, भगवंतांची भक्ती करा, निस्वार्थ मनाने परमेश्वरांचे तुम्ही नामस्मरण करा. जे तुम्हाला मिळणार आहे ते सर्वात उत्तम मिळणार आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण तर आपल्या चिंता नेहमी भगवंतांवरती सोडून दिल्या पाहिजेत. अर्थात जे काही परमेश्वर आपल्या आयुष्यात करतील ना ते तर नक्कीच उत्तमच करतील.
बस एवढ्या जरी गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने स्मरणात ठेवल्या तर आपल्याला कधीही आपल्या आयुष्यामध्ये दुःख नक्कीच होणार नाही. म्हणूनच समजून घ्या आयुष्याला. जो आयुष्याला समजून घेऊन आयुष्य जगत असतो त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी आली तरी देखील त्या संकटांचा तो सामना करू शकतो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात ना तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोक मात्र जास्तीत जास्त प्रमाणात त्रास देतात एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं राहायचं. समजून घ्या प्रत्येकाला नक्कीच कधी समजवत बसण्यात आपण मात्र आपला वेळ वाया घालायचं नाही. वाटेला अर्थात समजून घ्या. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, पण कधी कोणाचं मन दुखावेल असे मात्र वाईट कर्म तुम्ही कधी देखील करू नका. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करत असताना ते मात्र तुमच्याकडेच परत नक्की येणार आहे. म्हणून आपण नेहमी उत्तम कर्म करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओळाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण आहे आणि जो नेहमी आयुष्यामध्ये काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत असतो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच मागे जाणार नाही. म्हणूनच आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यात जेवढं गमिवले अर्थात आपण जेवढं गमिवलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला नक्कीच मिळणार. फक्त तुम्ही शांतता राखा. अर्थात जे काही भगवंत करणार आहेत ते तर सर्वात उत्तम करणार आहेत. बस एवढाच विश्वास तुम्ही नक्की स्वतःवर आणि भगवंतांवर ठेवा. जीवन म्हणजे एक उघडं आकाश जिथे विचारांची उंच भरारी आहे. अर्थात विचारांमध्ये सकारात्मकता असेल तर आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आणि महान मात्र नक्कीच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करीत असतो ते आपल्याकडे परत नक्कीच येणार. म्हणून नेहमी चांगलं मात्र करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला या संदेशाद्वारे समजून घ्यायचे आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो पूर्णत्व आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळणार ज्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच नेहमी प्रयत्न केलेली आहेत. आज तुम्हाला जी लोक नेहमी टाळतात ती लोक मात्र उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा नक्कीच भगवंतांचे चिंतन करण्याकडे पूर्णत्व लक्ष नक्कीच केंद्रित केलं पाहिजे. जे गेले ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर तुम्ही प्रामाणिकपणे विश्वास ठेवा. जिथे डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो तिथेच विश्वासघाताचा नक्कीच धोका अर्थात विश्वासघाताचा धोका जास्त मात्र नक्कीच असतो. बाकी मित्रांनो संवाद साधायला काय लागतं अर्थात भाषा शब्द विषय माहिती नाही या कशाचीच गरज नसते. जर आंतरिक जीवाला असेल तर संवाद कुणाशी आणि नक्कीच कधी नक्कीच पूर्णत्व साधला मात्र पूर्णत्व जाऊ शकतो. एवढं मात्र आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर दुःख आलेले असेल तर सुख देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून पहा. तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतील ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. बस एवढंच आपल्याला नेहमी नक्की समजून घ्यायचे आहे. बाकी अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात. अर्थात वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका मात्र कधी देखील दिसणार नाहीत. आपल्या आंतरिक ऊर्जेला चिंता करण्यास संपवण्यापेक्षा चिंतन करून तिचे संवर्धन आपण मात्र नेहमी करण्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यात नेहमी भगवंतांचे नामस्मरण करावे आणि नेहमीच नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगले कर्म करावे. बस आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधी कमतरता पूर्णत्व पडणार नाही. खोडरबर शिवाय चित्र काढण्याची कला म्हणजेच असते खरे जीवन. बाकी प्रेमळ मित्रांनो
जीवनात सुखी आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वर्तमानात लहान कामात लहान मूल अर्थात कामात तरुण आणि अनुभवाने वृद्ध असणे हे मात्र आवश्यक आहे. दिवा तेवत ठेवण्यासाठी जसं तेलामध्ये अर्थात त्यामध्ये जसे तेल असणं आवश्यक आहे तसं चांगलं भाग्य मिळवण्यासाठी चांगले कर्म करणं देखील आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाची पोळं सदैव बहरलेली असावीत आणि आयुष्य नेहमी सुखी संपत्ती अर्थात नक्कीच संपन्न नेहमी असावे. हेच आम्ही नेहमी भगवंतांच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. बाकी मित्रांनो, प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असं नाही. अर्थात तो माघार घेतोय कारण त्याला मात्र स्वतःच्या युगोपेक्षा अर्थात नातेसंबंध महत्त्वाचे आहेत. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून आयुष्य नेहमी जगलं पाहिजे. बाकी जगातील सगळ्यात भारी ॲक्टिंग कुठली तर नक्कीच मनात खूप सारं दुःख साठवून नेहमी चेहऱ्यावर एक छोटीशी माईल ठेवणं म्हणजेच जगातील सर्वात चांगली नक्कीच ॲक्टिंग आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आपण नेहमी आपल्या मनामध्ये नक्कीच आनंद ठेवावे. अर्थात जेवढं जास्त तुम्ही तुमच्या मनात दुःख ठेवाल तेवढं दुःख तुमच्या आयुष्यामध्ये वाढेल. म्हणून तुम्ही चिंता सोडा आणि असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने पूर्ण ऐकत चला.